नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, राज शमाणी यांची बिल्ड डोंट टॉक. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, बोलण्यापेक्षा कृती महत्वाची. तर याच विषयावर आपण आज जरा खोलात जाऊया. हो, अगदी. आणि ही फक्त वरवरची गोष्ट नाहीये. बिल्ड डोंट टॉक म्हणजे तुम्ही जे काही बनवता, जे निर्माण करता, ते तुमच्या शब्दांपेक्षा जास्त बोलतं. बरोबर. आणि आपल्या माहितीनुसार स्टॅनफर्डचा एक अभ्यास पण आहे ना, जो सांगतो की अनेक स्टार्टअप्स फक्त बोलण्यातच अडकतात. हो, तो आकडा धक्कादायक आहे. 89% स्टार्टअप्स. 89%, कारण ते फक्त आयडिया टॉक करतात. प्रत्यक्ष काही घडवत नाहीत. खरंय. आपणही बघतो अनेकदा फक्त चर्चाच सुरू राहते. पण मग ही विचारसरणी आपल्याला नक्की काय करायला सांगते? काही नियम आहेत का याचे? हो, आहेत ना. एक महत्वाचा नियम म्हणजे गेट कम्फर्टेबल बीइंग अनकम्फर्टेबल. म्हणजे अस्वस्थ व्हायला शिका. अस्वस्थ व्हायला शिका. म्हणजे नेमकं काय? बघा, कोणतीही नवीन गोष्ट करताना, शिकताना सुरुवातीला त्रास होतोच. थोडं अनकम्फर्टेबल वाटतं. तर ती जी अस्वस्थता आहे ना, ती स्वीकारा. कारण कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्याशिवाय खरी ग्रोथ होत नाही. अच्छा, म्हणजे ती अस्वस्थता प्रगतीसाठी आवश्यक आहे. अगदी. आणि यालाच जोडून दुसरा मुद्दा येतो, फेल फास्ट, लर्न फास्टर. लवकर अपयशी व्हा, पण त्यातून जास्त शिका. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अपयशाला घाबरू नका, उलट त्यातून शिका. हो, पण इथे महत्त्व अपयशी होण्यावर नाहीये. तर छोटे छोटे प्रयोग करा, छोट्या चुका करा आणि त्यातून पटकन शिका. म्हणजे मोठं नुकसान टाळता येतं. पटण्यासारखं आहे. चुकांमधून शिकत पुढे जायचं. पण अनेकदा असं होतं ना, की लोक फक्त हाईप तयार करतात, सोशल मीडियावर मिरवतात. बरोबर. आणि म्हणूनच तिसरा नियम महत्वाचा, व्हॅल्यू क्रिएशन हाईप. व्हॅल्यू क्रिएशन. हो, म्हणजे खरी किंमत निर्माण करण्यावर भर द्या. नुसता गाजावाजा नको. तुमच्या कामातून लोकांना, समाजाला काहीतरी उपयोगी मिळायला हवं. यश मिळत नाही असं म्हटलंय. हो, पाहिलं मी. याचा अर्थ केवळ क्वांटिटी नाही, तर त्या 100 प्रयत्नांमधून शिकणं, सुधारणा करणं आणि खरी व्हॅल्यू देणं हे अपेक्षित आहे. हे सगळं ऐकायला ठीक आहे, पण सुरुवात करणंच अवघड वाटतं अनेकांना. त्यासाठी काही सोपी पद्धत दिली आहे का? ती 5-5-5 पद्धत? हो, ती खूप प्रॅक्टिकल आहे. सुरुवात अगदी सोपी करा. 5 लोकांना तुमची सेवा किंवा प्रॉडक्ट मोफत द्या. अच्छा, मोफत? हो, आणि त्यांच्याकडून एकदम प्रामाणिक फीडबॅक घ्या, काही फिल्टर न करता. आणि मग त्या फीडबॅकवर काम करा. रोज तुमच्या कामात 5% सुधारणा करा. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. लहान सुरुवात, पण सातत्यपूर्ण सुधारणा. हे खरंच व्यावहारिक वाटतंय. आणि याला आपल्याकडची उदाहरणं पण जोडलीत ना? हो, ते महत्वाचं आहे. प्रसाद शेट्टींनी कोर्स विकण्याआधी वर्षभर मोफत वेबिनार घेतले. हो ना? किंवा मयुरी कुबेर, मराठी यूट्यूबवर ओळख मिळायला त्यांना 200 व्हिडिओ टाकावे लागले. बापरे, 200 व्हिडिओ. तर हे काय दाखवतं? सातत्य आणि प्रत्यक्ष काम. बिल्ड, नॉट जस्ट टॉक. अगदी. पण यात लोक चुका पण करतात ना? सगळ्यात मोठी चूक कोणती वाटते? मला वाटतं सगळ्यात मोठी चूक म्हणजे परिपूर्ण होण्याची वाट बघणं. परफेक्ट झाल्यावरच सुरू करेन हा विचार. हो, हे खूप लोकांचं होतं. आणि म्हणूनच सल्ला दिला जातो की 70% तयारी झाली की सुरू करा, ज्याला आपण MVP म्हणतो. मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट. बरोबर. एक बेसिक व्हर्जन बाजारात आणा, लोकांचा प्रतिसाद बघा आणि मग सुधारणा करा. वाट बघत बसू नका. हे महत्वाचं आहे. म्हणजे सुरुवात करणं महत्वाचं. एकदम. आणि शेवटी राज शम्मन यांचे 3 मंत्र आहेत, जे या सगळ्याचं सार सांगतात. कोणते आहेत ते? पहिलं, डोके चालवण्यापेक्षा हात चालवा. म्हणजे विचार कमी, कृती जास्त. दुसरं, 100 वेळा प्रयत्न, 1 वेळ यश. चिकाटी ठेवा. आणि तिसरं, जे मला खूप आवडतं, लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही काय बनवता ते महत्वाचे. वा, हे खूप छान आहे. तुमची ओळख तुमच्या कामानी बनते. अगदी. तर मला वाटतं या चर्चेतून एक गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी स्पष्ट झाली आहे. कल्पना असणं चांगलं आहे, पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी काहीतरी बिल्ड करणं, काहीतरी निर्माण करणं जास्त महत्वाचं आहे. हो, कारण जग तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतींना जास्त महत्त्व देतं. बरोबर. आणि मग ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार किंवा एक प्रश्न म्हणा हवं तर. काय? आज याच क्षणी अशी कोणती एक अगदी छोटीशी कृती आपण करू शकतो, जी आपल्या मनातल्या एखाद्या कल्पनेला वास्तवात आणण्याची अगदी पहिली पायरी असेल?
विचार करायला लावणारा प्रश्न आहे. विचार करा आणि शक्य असेल तर करूनच टाका.